झालं तेव्हा ते खांडेकरांचं नाव सुचवणारी जी समिती होती त्याच्यामध्ये यदी फडके होते. आणि तेव्हा मग खांडेकरांना काय दिलं, खांडेकरांचं एवढं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, अशी बरीच त्याच्यावर वादविवाद आणि चर्चा वर्तमानपत्रातून, ललितसारख्या मासिकातून खूप झालेली होती. आणि ययाती हे काय नवीन याचं हे ना आहे का काही, त्या ययातीमध्ये काय एवढं वेगळं दाखवलं आहे, त्यांनी पुराणातलीच ती गोष्ट घेतलेली आहे वगैरे. त्याच्यामुळे यदींच्यावर प्रचंड टीका झाली त्या काळामध्ये. नंतर ते जाहीर झालं, कारण ते ज्ञानपीठ कमिटीने एकमताने खांडेकरांच्यावर आणि विशेषतः ययाती हे लक्षात घेऊन, कारण ते त्यांचं ठराविक मुदतीचं असतात ना पुस्तकं, की त्या विशिष्ट कालखंडात प्रसिद्ध झालेली असली पाहिजेत, की खांडेकरांनी एवढ्या उतार वयामध्ये अशा प्रकारची पौराणिक कथा घेऊन त्याच्यातून जो काही आधुनिक संदेश द्यायचा आहे तो संदेश त्यांनी त्याच्यातून दिलेला आहे. आणि म्हणून मग ज्या वेळेला खांडेकर ते ज्ञानपीठ स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेले, खांडेकरांना दिसत नव्हतं, त्या देशमुखबाई असायच्या त्यांच्याबरोबर, तर ते याच्याहून कुठे होते तेव्हा, ते पुण्याला होते का नाशिकला होते माहिती नाही, का तिकडे कोल्हापूरला होते, तिकडून ते मुंबईत आले. मग ते इथे आले होते, 2 तास इथे थांबले ते, आणि मग तेव्हा जेवले ते आमच्याकडे. आणि मग नंतर विमानतळावर त्यांची सर्व व्यवस्था ही त्यावेळेला यदींनी केली, की त्यांना हे करायचं, त्यांना दिसत नाही, त्यांच्याबरोबर अटेंडंट म्हणून त्या बाई जातील. कारण अनेकांनी सांगितलं तर मग तुम्ही का नाही जात. खांडेकर म्हणाले वर्षानुवर्ष देशमुखबाई त्यांच्याबरोबर आहे, त्यांना सगळं त्यांचं ते माहिती आहे, त्यामुळे त्यांनीच जाणं हे त्यांच्याबरोबर योग्य आहे. आणि तिकडे अतिशय अस्खलित इंग्रजीत खांडेकर बोलले दिल्लीला. आणि त्याच्यामुळे मग त्यावेळेला इथे त्या खांडेकरांना भेटायला मिसेस गाडगीळ आल्या होत्या, आणखी इकडचे बापूराव नाईक आले होते, ते सगळेजण इथे आले होते. एवढंच काय, आमच्या अनिरुद्ध आणि उर्मिलाच्या वर्गातली मुलं पण आली होती मधल्या सुट्टीत, की आम्हाला खांडेकरांना बघायचं आहे म्हणून, कारण त्यांना खांडेकरांचे धडे होते, हे होतं, त्याच्यामुळे ते मुलं पण इथे आली होती. आणि असा तो खूप छान कार्यक्रम झाला इथे. इथून विमानतळावर जाईपर्यंत ते होते इथे.